जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज छान असं ओटचं नाश्ता बनवलेला आहे. तर खूप छान असं झालेलं आहे. तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत आणि मॅगी मसाला घेतलेला आहे इथे मी. आणि आपल्याला लागणार आहे इथे गाजर घेतलेलं आहे मी, फरसबी घेतलेलं आहे, ब्रोकोली घेतलेलं आहे, मटर, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि असा हा सुपर डुपर असा हेल्दी नाश्ता खूप खूप छान लागतो खायला. तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्टला करू शकता, इव्हिनिंगला करू शकता, केव्हाही करू शकता. खूप छान लागतो. तर आत्ता मी एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला आता कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. भाजीमध्ये सगळ्या भाज्या, फरसबी म्हणा, फ्लावर वगैरे सगळे मुलं अशी भाज्या या बाहेर काढून ठेवतात ताटामध्ये. आणि जर अशा प्रकारचा जर नाश्ता बनवला तर सगळ्या भाज्या आपोआप मुलं खाऊन घेतात. तर त्याच्यामध्ये मी आता 1 चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तर ब्रोकोलीही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गाजर टाकून घ्यायचं आहे आपल्याला, मटर टाकून घेतलेलं आहे मी आणि फरसबीही मी आता टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि आपण बारीक चिरून घेतलेले शिमला मिरची आहे तीही आपल्याला याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक चिरून घेतलेला टोमॅटोही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यांनी आपल्या नाश्त्याला ना खूप छान अशी चव येते. 2 मिनटासाठी फक्त झाकून देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण ज्या भाज्या फोडणीला दिलेल्या आहेत त्याला छान असं तेल सुटेल, पाणी सुटेल. त्यामुळे आपला नाश्ता खूप चवीला तर खूप छान लागेलच. झाकण मी आता काढून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आत्ता याच्यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे. तर आत्ता याच्यामध्ये मी 1 वाटी ओट्स टाकून घेतलेले आहेत. ओट्स खाण्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आणि छान अशा मटर, गाजर वगैरे छान अशा हेल्दी अशा भाज्या आपण या नाश्त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपला नाश्ता हा छान असा सुपर डुपर हेल्दी झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये मॅजिक मसाला टाकून घेतलेला आहे. ते मी मॅगीचा मॅजिक मसाला इथे वापरलेला आहे. तो अर्धा पॅकेट मी इथे टाकून घेतलेला आहे. त्याने चव आपल्याला छान असं लागेल. तर पाहूया, आपल्या मटरही छान असं शिजून गेलेल्या आहेत. भाज्याही ऑलमोस्ट आपल्या शिजून झालेल्या आहेत. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेला आहे नाश्ता मी. आणि आपला नाश्ता तर खाण्यासाठी रेडी झालेलाच आहे. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता एका बाउलमध्ये आपण नाश्ता आपला सर्व करून घेऊया. गरमागरम नाश्ता खायला खूपच छान लागतो. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नव्याने जर माझा व्हिडिओ जर पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.